नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमध्ये आजचा दिवस आहे खास तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा. सारिका लोखंडे यांचा एक प्रश्न आला आहे. त्या विचारतायत, पित्त कमी करण्यासाठी काही उपाय सुचवा. सारिका ताई, पूर्ण बरं होण्यासाठी तुम्हाला पित्त कमी करण्याबरोबरीने पित्त वाढू नये यासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागतील. त्या दृष्टीने दुपारचं जेवण 12 ते 1च्या मध्ये करणं, संध्याकाळचं जेवण 8च्या आसपास करणं आणि 10:30-11च्या आसपास झोपणं हे गरजेचं होय. आहारात तेलाचा वापर कमीत कमी करणं, पण तूप अर्थातच घरी बनवलेलं साजूक तूप मात्र रोज 4 ते 5 चमचे इतक्या प्रमाणामध्ये घेणं हे सुद्धा अगदी आवश्यक. साळीच्या लाह्या पित्त कमी करण्यासाठी खूप इफेक्टिव्ह असतात. त्यामुळे पित्त वाढतंय असं वाटलं की लगेचच मुठभर साळीच्या लाह्या कोरड्या खाता येतात. भूक लागली असली पण लगेचच जेवणाची सोय नसली तर अशा वेळेला साळीच्या लाह्या किंवा मुगाचा लाडू खाणं हे अगदी उत्तम असतं. पित्त कमी होण्यासाठी रोज सकाळी चमचाभर गुलकंद आणि चमचाभर मोरावळा खाणं चांगलं असतं. कामदुधा, प्रवाळ पंचामृत या गोळ्या पित्त दोषाला आटोक्यात ठेवणाऱ्या असतात. याशिवाय अधूनमधून पादाभ्यंग करणं, पुरेशा प्रमाणात आणि योग्य वेळेत म्हणजे संध्याकाळी 10 ते सकाळी 6 या ड्युरेशनमध्ये किमान 6.5 ते 7 तास शांत झोपणं, झोपताना किंवा सकाळी उठल्या उठल्या मोबाईल किंवा कम्प्युटरच्या ब्राईट स्क्रीनचा वापर न करणं हे सुद्धा पित्त वाढू नये यासाठी मदत करणारं असतं. सारिका ताई, पित्ताच्या त्रासावर लागू पडणारे हे सर्व जनरल उपाय तुम्ही नक्की करू शकता. पण नेमका त्रास काय होतोय हे सुद्धा आम्हाला एकदा नक्की कळवा, म्हणजे त्यानुसार नेमके उपचार तुम्हाला सुचवता येतील. प्रेक्षक हो, तुम्हालाही जर काही आरोग्यविषयक समस्या असतील तर स्क्रीनवर स्क्रोल होणाऱ्या नंबरवर नक्की आम्हाला लिहून पाठवा आणि प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.